या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी ॲडव्होकेट नालवार. मी ॲडव्होकेट नालवार, मुस्लिम पाचशेपेठ, सोलापूर याचा रहिवासी. आज जे सरकारी जे हे होते शौचालय, ते शौचालय आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पाडण्यात आलेले आहे. त्यात आमचे विद्यमान आमदार देवेंद्र कोटे साहेब यांनी हातभार लावला. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. कारण याच्या जे आजूबाजू जे घाणीचं जे साम्राज्य पसरलेला होता, त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा धोका निर्माण फार धोका होता. व तसेच इतकी दुर्गंध होती. आजूबाजूचे जे घर होते त्या घरात बसणे मुश्किल झाला होता. यासाठी आजूबाजूचे जे नागरिक आहेत ते कोणीही याचा वापर केलेला नव्हता आजपर्यंत. कारण सगळ्यांच्या घरात शौचालय आहेत. हा जे विषय होता, जे राहुल गांधी झोपडपट्टी, तिथं काही लोकांच्या घरात शौचालय नव्हता म्हणून ते काम रखडला होता. 1996 साली ते सोलापूर महानगरपालिका येथे शौचालय पाडण्याचा ते ठराव झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत त्याचा पाडण्याचा प्रयत्न चालू होता. आणि गेल्या 5 वर्षापूर्वी JCB घेऊन महानगरपालिकेचे अधिकारी आले होते. त्यावेळीही राहुल गांधी झोपडपट्टीचे नागरिकांनी येऊन अडथळा निर्माण केला होता. आणि त्यांचा आपण कोणाला व्यवस्था नव्हती म्हणून ती व्यवस्था करण्यासाठी सगळ्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून एक शौचालय बांधण्यासाठी 15,000 रुपये असे दिलेले होते. मग जे काही लोक बांधलेले आहेत आणि बाकीचे तिथं कमेल्याकडे जे आपला कत्तलखाना आहे, त्या कत्तलखान्याच्या जवळ तिथं पण जे शौचालय आहे शासनाचे, ते पण सगळं साफसफाई करून स्वच्छ केलेले आहेत. तिथे पण ते व्यवस्था केलेली आहे. तसेच राहुल गांधी झोपडपट्टीच्या पाठीमागे उर्दू घर जे आहे त्याच्या पाठीमागे ही तिथंही सुलभ शौचालय आहे. तिकडले लोक त्याचाही वापर करू शकतात. आणि इथं जे 40 संडास जे होते कुर्बान हुसेन हॉल जवळ, तिथे कोणीही आसपासचे नागरिक वापरत नव्हते आणि कोणालाही त्याची गरज नव्हती आणि फार जीर्ण झाले होते. आजूबाजूचे आरोग्याचा एवढा धोका निर्माण झाला होता की नेहमी 4-8 दिवसात ते मुले आजारी, ते मोठे लोक आजारी, आजार एवढा पसरला होता की आज जे शासनाने जे काम केलंय, मी त्यांचा आभार मानतोय की आम्हाला या दुर्गंधीने, या आजाराने आणि या जे घाणीचं जे साम्राज्य पसरलेलं होतं त्यापासून आम्हाला मुक्तता दिलेली आहे. मी खास करून आमचे आमदार साहेब देवेंद्र कोठे आणि आपले आयुक्त साहेब व जेल्लोडचे PI साहेब यांचा पण मी आभार मानतो. आणि यासाठी या आजूबाजूचे जे नागरिक आहेत यांनी फार प्रयत्न केले होते. आणि आमचे एजाज सय्यद गेल्या 5 वर्षापासून याचा फार हे केलंय, पाठपुरावा घेतलेला आहे. आणि आमचे मैंदरगी गब्बुरे, महमूद गब्बुरे यांनी फार याचा पाठपुरावा घेतलेला असून त्यांचा पाठपुराव्याला आज आम्हाला या कामाला यश मिळालेलं आहे. एवढा मी शासनाचा, प्रशासनाचा आणि आमदार साहेबांचा मी आभार व्यक्त करतो.
नमस्कार, मी आयशा शेख. बाशापेठ मुस्लिम पाछापेठ मध्ये जे हे सरकारी टॉयलेट्स पाडण्याचं जे काम झालं, त्या कामाबद्दलच आम्ही दोन शब्द बोलू इच्छितोय. खूप वर्षापासून जे हे पेंडिंगचं काम होतं आणि ते खूप व्यवस्थितरित्या पार पाडलं आणि हे सगळं पाडत असताना देवेंद्रदादा कोठे यांचं आम्हाला खूप मोठं अमूल्य असं सहकार्य मिळालं. त्याचबरोबर जेलरोड पोलीस स्टेशन मधल्या सुद्धा अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि कॉर्पोरेशनच्या सगळ्या टीमनी आम्हाला खूप म्हणजे एक असं सुखद धक्का दिलाय की हे सगळं इतकं व्यवस्थितपणे पार पडलं. खूप वर्षापासून आम्ही या गोष्टीमधून आणि या त्रासामधून आम्ही सफर करत होतो. आम्ही लहान मुलांना बाहेर खेळायला सोडत नव्हतो. आम्ही कुठल्याही गोष्टींसाठी बाहेर येऊ शकत नव्हतो आणि काहीतरी इथे रात्रीचे अवैध बरेच कार्य चालायची आणि खूप असा त्रास होता आम्हाला. बायकांना सुद्धा बाहेर येणं मुश्किल होतं. इकडे जेंट्सचे टॉयलेट्स होते, येता जाता आम्ही बाहेर येणं आमचं मुश्किल झालं होतं. पण हे दादांनी थोडंसं आम्हाला हेल्प करून आणि ह्या सगळ्या प्रशासनाने हे काम जे पूर्ण केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. मी सोलापूर जे मुस्लिम पाचापेठ चा रहिवासी असून मी 1995 पासून हा शौचालयाचे बरेच प्रयत्न करतो. त्यासाठी ज्यावेळी आम्ही हे सगळं क्राउडफंडिंग केले त्यावेळी सगळ्या लोकांची संमती होती. जसे नगरसेवकाची जे सध्यामध्ये ज्यावेळी करंट नगरसेवक होते त्यावेळी त्यांनी आम्हाला सपोर्ट करून सगळ्याचे लेटर पॅडवर आम्हाला एक काढण्यासाठी एक संयुक्त मोहीम त्यावेळी राबवली होती. त्यावेळी 1995 मध्ये कॉर्पोरेशनने एक ठराव पास केला जनरल बॉडीमध्ये. पास करून ते ठराव पास झाला. त्याच्यानंतर बी कारवाई झालेली नाही. नंतर त्या कारवाईनंतर फिर माझ्या घर त्याच्या समोरच असल्यामुळे मी प्रत्येक वेळी सगळे डॉक्युमेंट सहित प्रत्येक वेळी मी याच्या प्रयत्न केलेले आहे. त्यावेळी नंतर फिर ह्या प्रयत्नानंतर आम्हाला परत 530 ठराव नंबर कॉर्पोरेशन महानगरपालिकेच्या 17/2/22 हे ठराव जनरल बॉडीमध्ये मंजूर झालेला आहे 40 सीटच्या. त्यानंतर बी आम्ही सर्व प्रयत्नामुळे आणि सध्याची जे अवस्था होती याच्या शौचालयाची इतकं बिघड अवस्था होती की तिथं कोणी जाऊ शकत नव्हते. त्याच्यामध्ये दरवाजे नव्हते, घरात पाण्याची सोय तर नव्हती त्याच्यामध्ये आणि इतकं दुर्गंधी वास होता. सगळं वरती सगळं मैल येणार, संडास येणार. आणि त्यावेळी भंडाले मॅडम थ्रू आम्ही 240 लोकांना शौचालयाचे स्कीम प्रमाणे राबवलं होतो. राबवलं नसल्यानंतर ते प्रति स्कीम 180 लोक त्यावेळी संडास बांधले. नंतरचे 80 लोक बांधले नाही. त्यामुळे स्कीमचा सगळा फायदा घेतलेला आहे. बरेच राहुल कुमार बोर्डमध्ये 64 संडास होते. त्यावेळी स्थानिक लोकांनी ते संडास चांगले असले होते. त्या पाणी सोय नसल्यामुळे ते संडास सरळ सीट वगैरे काढून स्थानिक लोकांनी ते बंद करून टाकले संडास. नंतर उर्दू घरमध्ये 5 संडास ऑलरेडी तयार येतं. तिथे 16 ऊर्जेचा प्रकल्प आहे आणि त्या सदर बोरिंग आहे. सगळं सोय असून सुद्धा 5 संडाससाठी आम्ही त्यावेळी एक निवेदन देऊन आम आदमी पार्टीकडून निवेदन देऊन ते प्रयत्न केलं. ते शौचालय अजून पण चालू केलं नाही. त्यामुळे त्यानंतर हे बंद असल्यामुळे हे लोक तिथे कोणी बसत होते, 8-10 लोक तिथे बसत होते. आणि त्यावेळी माझे ह्या दुर्गीमुळे 2001 आणि 2002 मध्ये माझी एक मुलगी 13 वर्षाची आणि 16 वर्षाची मुलगी वारली. मी माझी हे दुःख घटना बोलू शकत नाही. हे लोकांना फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांनी काय करू शकतं. आणि ह्याच्यामध्ये आता सध्या जे लोक ते बाहेर दिलेले आहे हे त्यांच्या राजकीय स्टंट आहे की मी केलं नाही, हे केलं नाही. त्यावेळी यांनी 3 वर्षापासून त्याला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आम्ही पर्याय व्यवस्था करा, हे करा. तर त्यांनी ऐकले नाही आमचा. फक्त वैयक्तिक जागा हडपण्यासाठी हे सगळं प्रयत्न झालेलं आहे. शेवटी लास्ट प्रयत्नासाठी आम्हाला आमदार साहेब जे आहे ना कोटे साहेब, रवींद्र कोटे साहेबांनी त्यांनी एक लेटर पॅड दिले आम्हाला की हे सगळं त्यांना स्थिती दाखवली, सगळं डॉक्युमेंट दाखवलं 1995 पासून. तर त्यांनी एक लेटर दिले आम्हाला प्रस्ताव मांडून ते सगळं सध्या स्थिती खरं आहे असल्यामुळे त्यांनी हे याचे पाठपुरा केल्यामुळे ह्याला गती आली या पाहण्या कामासाठी. तर त्यासाठी आम्हाला स्वयं आयुक्त कमिशनर साहेबांनी आणि असिस्टंट कमिशनर साहेबांनी आम्हाला एक झेरोला एक लेटर दिले. लेटर देऊन त्याची पाठपुरा केली आणि डिपार्टमेंटची व्यवस्था केली. ही सगळं एसटी केल्यानंतर हा सगळं महानगरपालिकेच्या सगळ्या संमतीमुळे आणि डिपार्टमेंटच्या संमतीमुळे हे सगळं पाडण्यात आलं. आणि त्या जागी एक चांगली योजना आपण राबवू आणि काही स्थानिक नागरिकांची काही अडचणी असे असेल तर मी
तुम्हाला अगर संडास बनण्याची काही स्कीम असेल काय असेल मी करण्यास तयार आहे. तुम्हाला सोसायटीमध्ये काय मदत पाहिजे तर मी करायला तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो तकलीफ थी और गंदगी थी. हमें टेनिस पे गए बराबर लोग जुगार खेलना सब ये पीना खाना करते थे. हमें ऊपर आते न थे जाते न थे. औरतों को आने जाने की तकलीफ होती. ये बहुत बच्चे हमारे बीमार पड़ रहे थे, इसलिए हमें संडासा तोड़ने का बोल दिए. धन्यवाद. ये काम बहुत अच्छा करे. बहुत 25 साल से हमको तकलीफ थी, हड़ताना बहुत था. बहुत अच्छा करे, सबको धन्यवाद. आमदार कोटे साहब के धन्यवाद. हमारे तरफ से ये बहुत तकलीफ थी. हमारे को छोटे छोटे बच्चे हैं, हमारे घर में कीड़े आ रहे थे. ये काम अच्छा हुआ. पुलिस का भी इनका भी हमें शुक्रिया अदा कर. तो आमदार कोटे साहब के तरफ से हमारे सब फैमिली की तरफ से धन्यवाद. और कोटे साहब ये काम बहुत अच्छा हुआ. गली सब साफ सुथरी हुई. हमको बहुत तकलीफ थी, बहुत कीड़े आते थे यहाँ पर. बच्चे बीमार पड़ते थे, बच्चे बहुत दवाखाने में एडमिट होते थे और हमको बहुत तकलीफ थी. आजू बाजू वालों से इधर उधर से बहुत तकलीफ थी. ये तकलीफ हमको दूर हुई. हम आपका बहुत शुक्रिया अदा करते हैं. हाँ, हमने बहुत तकलीफ थी संडासा से. हमारे बच्चे बहुत बीमार पड़ रहे थे 8-8 दिन को. बहुत बास होते थे, गंदगी बहुत थी. हमारे घर में तो सबके घर में संडासा है, हमको क्या जरूरत नहीं थी. सरकार की तरफ से हुआ, बहुत अच्छा हुआ. धन्यवाद. हाँ, हमारे को संडासा से बहुत तकलीफ थी. घर में कीड़े आ रहे थे, घर छोड़ छोड़ के जा रहे थे सबके सब जने. तो उसकी वजह से बाथरूम संडास बाथरूम काटे तो बहुत अच्छा हुआ. धन्यवाद. मैं पहले तो प्रशासन का बहुत बहुत आभारी हूँ. उसके साथ साथ हमारे पुलिस भाई प्रशासन का भी, इनका भी बहुत बड़ा इसमें योगदान है. इनका भी शुक्रिया अदा करना चाहता हूँ. हमारे मोहल्ले में इस संडासों की वजह से बहुत से तकलीफात हो रहे थे. हमारे गली में मतलब बीमार वगैरह, डेंगू, मच्छर और वो संडास के आड़ में लोग जुगार खेलना, दारू पीना, ये ऐसे कुछ चीजें बहुत से होते थे. अभी हमारे मोहल्ले को बहुत अच्छा होगा ये काम, अगर सबका आभार मानता हूँ मैं. बहुत बहुत धन्यवाद. मैं सिकंदर पटवेकर. मैं बहुत बहुत शुक्र अदा करता हूँ प्रशासन का कि जो काम करे. हम 30 साल से बहुत बहुत कोशिश कर रहे थे, कुछ भी नहीं हो रहा था. इससे पहले संडासों को पैसे भी दिए बनने के लिए, तो उन्हें कोशिश कर रहे सब जने आके जा रहे वैसा वापिस. हमारे कम से कम मैं 11 साल से छोड़ के गया था घर के कीड़े वगैरह हमारे घर में आ रहे थे बोल के बाजू में. इतना होने के बाद भी तोड़ रहे थे नहीं, कितना समझाने के बाद भी तोड़ रहे नहीं. ये बारी बहुत अच्छा काम करे, प्रशासन भी करे और पुलिस का भी काम बहुत अच्छा हुआ. ये बारी सब जने मिलकर उनको लीगली काम करे, ये बहुत धन्यवाद है. बहुत को तो बहुत सब में पहले मैं शासन का आभार मानता हूँ. ये 30-35 साल से बहुत दुर्गंधी थी इधर, और इसके शौचालय के पीछे जो है ना, शौचालय के आड़ में जुगार दारू मटका लेते हैं और पर्याय शौचालय 60 बांध रहे थे राहुल गांधी झोपड़पट्टी में, तो बांधने नहीं दिए. वो ये क्रिमिनल लोगों ने बांधने नहीं दिए, तो ये बहुत दुर्गंधी थी. और यहाँ हमारे बच्चा भी एक्सपायर हो गया था. बच्चे छापने से बनियार का बच्चा है, वो एक्सपायर हो गया था. शासन का भाई बहुत आभार मानता हूँ. बहुत अच्छा काम हो. हमारे मोहल्ले में स्वच्छता हो गई. मेरा नाम सलमान मनियार है. मेरा घर है सामने संडासा के. ये बस जो संडासा की जो तकलीफ थी हमारे को 20 साल से, बहुत तकलीफ थी हमारे को इसकी है. और इसके वजह से हमारे घर में एक बच्चे का इंतकाल भी हुआ डेंगू हो गया. और वो उसमें संडासा तो छोड़ो, ऑलरेडी सबके घर में है तो संडासा की जरूरत भी नहीं है. और ये संडासा पर्याय भाषापेट का असर था. भाषापेट के पास सबके पास है. और जो राहुल गांधी की जो बात आ रही है, राहुल गांधी में संडासा है ऑलरेडी. इधर 60 है, उधर 20 है. ये शुभ नाम को चला रहे थे, इसमें अलग अलग गलत काम हो रहे थे, दारू पीना ये पीना. तो शासन का और पुलिस प्रशासन का मैं बहुत दिल से धन्यवाद बोलता हूँ उनको. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप इराणी गुलस्तानी
मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.